महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी निवृत्त होऊन आठवडा झाला असला तरी प्रशासनाने अद्याप ती जागा भरलेली नाही। याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या सरोज पाटील यांनी 8 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त केली। ज्या आपल्या नवी मुंबई शहरामध्ये ज्या काही तातडीच्या समस्या असतील तर ते आपलं मांडणं गरजेचं असतं स्थायी समितीनंतर, परंतु इथे मांडूनच दिले जात नाही। आता तुम्ही बघाल की आपल्या नवी मुंबई शहराचे जे आरोग्य अधिकारी गेले कित्येक दिवस शहराला आरोग्य अधिकारीच नाही आणि आरोग्य अधिकाऱ्याच्या काय जबाबदाऱ्या असतात तर शहरातली स्वच्छता असेल, रोग प्रतिबंधक उपाययोजना असतील, आरोग्य नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती कधी उद्भवली किंवा नागरिकांच्या काही आरोग्याशी संबंधित निगडीत ज्या समस्या असतात ते आरोग्य अधिकाऱ्यांना कशा पूर्ण होतील। तर मी तेच सभापती महोदयांना विचारायला गेले की आपले आरोग्य अधिकारी का नाही आहेत आणि यांची तातडीने नेमणूक झाली पाहिजे। आज आपण म्हणतोय आमची नवी मुंबई श्रीमंत महानगरपालिका, मग कुठेतरी असं दिसतं की सत्ताधारी आणि प्रशासन यांचं ताळमेळ नाही आहे। त्यामुळे माझी मागणी होती की लवकरच आपण आरोग्य अधिकारी नेमावे। म्हटलं ना तुम्हाला, आता तातडीचे जे विषय होते ते विषयाचं ठीक होतं, पण जे आरोग्याचे असतील किंवा आपण म्हणतो ना शाळेशी निगडीत असतील, म्हणजे जे नवी मुंबई शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने जे हिताचे प्रस्ताव असतील तातडीचे ते तरी त्यांनी घ्यायला पाहिजे होतं। यापूर्वी होत होतं, पण आता नवीनच त्यांनी नियम काढलेले आहेत आणि जे काही बाकीचे विषय असतील वॉटर मीटर म्हणतो आपण, ती त्याच्याशी थोडासा अभ्यास करण्यासाठी वेळ देणं हे गरजेचं असतं। परंतु जे आरोग्य असेल, शिक्षण असेल, हे आपले सगळे आपण शहराशी निगडीत आहोत आणि तुम्हाला तर माहिती आहे आरोग्य म्हटलं तर संवेदनशील विषय आहे, तर ते आरोग्य अधिकारी तातडीने नेमलेच पाहिजे आणि हा माझा मुद्दा होता। परंतु माझी स्वतःची अशी भूमिका असेल, ज्या वेळेस असे काही आरोग्याशी निगडीत असतील किंवा काही नवी मुंबईच्या शहराच्या हिताचे प्रश्न असतील त्यावेळी नाही बोलून दिलं तर मी आंदोलन करणार। नागरिकांच्या प्रश्नावर सदस्यांना बोलायचं असतं, मात्र स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना बोलूच दिलं जात नसल्याचा आरोपही सरोज पाटील यांनी केला आहे।